हॅलो नमस्कार सगळ्यांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमच्या सगळ्यांसाठी चांगला जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होऊ दे. तर नमस्कार. आज मी बनवणार आहे गरम गरम कुरकुरीत अशी खूपच चविष्ट मुगाची भजी. पावसाळा असो किंवा संध्याकाळचा चहाची वेळ, अशी भजी मिळाली की त्याचा आनंद काहीतरी वेगळाच असतो, नाही का? चला तर मग आपण सुरुवात करूया आपल्या भजीसाठी. भजी आणि पुदिन्याची चटणी असा माझा आजचा बेत होता, जो चहासोबतचा त्यांच्यासाठी म्हणजे घरातल्यांसाठीचा. तर तोच आत्ता मी बनवते. भजीसाठी मुगाची डाळ मी सकाळीच आधीच प्रिपेअर करून ठेवली होती. ते केल्याच्या नंतर म्हणजे ती संध्याकाळपर्यंत चांगली भिजली होती. मग ते आता मी मिक्सरमध्ये वाटून घेणार. त्याच्यामध्ये मी कढीपत्ता, मिरची, आलं, लसूण, जिरं आणि स्वादानुसार मीठ हे सगळं मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही बघताय मी सगळं व्यवस्थित टाकून घेते, कारण की मग हे जर एकदा आपलं प्रमाण फिक्स झालं की एवढी डाळ आहे तर तेवढ्या डाळीला आपल्याला मिरच्या लागतात, तेवढ्याच डाळीला आपल्याला कोथिंबीर लागते. तर हे सगळं मी काही चिरत नाही बसले. मी आपल्या हातानेच असं तोडलं आहे, धुवून ठेवलं होतं. तर हातानेच सगळं तोडून घेतलं आहे आणि डायरेक्ट ते मिक्सरमध्ये तसंही ते एकजीव होणारच आहे. आणि चटणीमध्ये पुदिना मी ॲड केला आहे, कारण पुदिना एकदम म्हणजे छान आहे. तो पुदिन्याचा जो स्वाद असतो ना, तो खूप चांगला येतो. जेव्हा आपण पाणीपुरी वगैरे खातो तेव्हा त्याच्यात पण पुदिना असतं. तर पुदिना आपल्याला पचनक्रिया चांगली राहण्यासाठी सुद्धा हेल्प करतं. त्याच्यामुळे मग मी टमॅटोच्या सॉसच्या ऐवजी ही चटणी यावेळेस प्रेफर केली होती. नाहीतर नेहमी टमॅटोच्या सॉसबरोबरच ह्या गोष्टी खाल्ल्या जातात. तर यावेळेस मी चिंचेची चटणी आणि ही पुदिन्याची चटणी अशा या गोष्टी मी 2 ठेवल्या होत्या. म्हटलं चला काहीतरी चेंजेस पण असायला पाहिजे ना. सारखं सारखं तेच खाल्लं तर खूप बोर होतं घरच्यांसाठी. त्याच्यासाठी म्हटलं चला आता आपण हे पुन्हा सुरू करूया. तर याच्यामध्ये आता मी जिरे ॲड केले. जिऱ्याने पण एक चांगली टेस्ट येते. तर जिरं, लिंबू, मीठ हे सगळं मी नंतर त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. कदाचित मीठ मी टाकलं ना तेव्हा मी शूट नव्हतं केलेलं, पण मीठ वगैरे सगळं ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे. तर ही भजी जर आहे ना, तर ही एवढी हेल्दीसुद्धा असतं, कारण ही मुगाची डाळीची भजी आहे. त्याच्यामुळे हे पचायला पण हलकं आहे. कोणाला म्हणजे पटकन आवडतात ह्या प्रकारचे भजी. जर बघायला गेलं ना, बाहेर भजी खायला गेलो आपण तर ते खूप तेलकट असतात आणि त्यांचं तेल वारंवार चेंज होत नाही. ते एकाच तेलामध्ये बऱ्याच वेळात तळलं जातं त्यांच्याकडचे जे आयटम असतात तेव्हा. मग समोसे असू दे, कांद्याची भजी असू दे किंवा आता तुम्ही बघा माझ्या चटणीची जी कन्सिस्टन्सी आहे ती किती छान दिसते. म्हणजे एक बाहेर जशी चटणी मिळते ना तशाच प्रकारची ही झाली होती. तिचं जे टेस्ट आली होती ना तीसुद्धा एकदम मस्त झाली होती, खरंच सांगते मी तुम्हाला. त्याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेतला होता. म्हटलं थोडं आंबट गोड म्हणजे आंबट आणि तिखट असं त्याची चव लागेल. तर मग ते सगळं मी अगोदर प्रिपेअर करून ठेवलं होतं, कारण गरम भजी काढली की लगेच मग चटणीसुद्धा लागते. कारण मग लगेच वास गेल्या बाहेर की मग लगेच येतात सगळेजणं की गरम गरम खायचे त्याच्यासाठी. तर आता मी मुगाची डाळ पण वाटून घेतली. त्याच्यामध्ये आपण जे सगळं टाकून घेतलं होतं ना त्याच्यासोबतच मी सगळं वाटून घेतलेलं आहे. तर आता हे मी थोडेसेच भजी अगोदर सोडते, कारण मग ह्याच्यामध्ये मी काय करते की हे थोडे काढले आणि मग मी थोडंसं टेस्टसाठी देते की काही कमी वगैरे असेल तर मला सांगता येईल असं. तर मग ते आता मी तळून घेतले. 4 ते 5च मी टाकले होते, जास्त नव्हते टाकलेले सुरुवातीची क्वांटिटी. तर बघताय तुम्ही खूप कमी तळले होते म्हणजे मी. तर आता हे मी टेस्टसाठी देणार होते त्यांच्यासाठी. तर ते टेस्टसाठी दिल्याच्या नंतर मग समजतं की मीठ कमी आहे, हे कमी आहे, ते कमी आहे. मग ते जेव्हा सांगतात तेव्हा त्याच्यामध्ये आपण ॲड केलं जातं. मग हे सगळं झाल्याच्या नंतर मग मी बघा पुन्हा त्यांची क्वांटिटी वाढवली आहे. आणि आता मी जी तुम्हाला चटणी म्हणत होती ना ती ही आहे, इमली चटणी म्हणतात तिला. ब्रँड प्रवीणचं होतं वाटतं, पण छान आहे, त्यांची पण मस्त आहे. तर एका साईडला मी पावावरती ती पुदिन्याची आपली चटणी घरातली आणि ही एक बाहेरची चटणी इमलीची ती मी लावून घेतली होती. ह्या 2 चटण्या असतील ना कॉम्बिनेशनला मुगाच्या भजीमध्ये, एक नंबर कॉम्बिनेशन होतं. तर बघताय तुम्ही भज्यांचा कलर किती सुंदर आला आहे. आणि मग मी हे असं सर्व त्यांच्यासोबत केलं होतं आणि सर्व केल्याच्या नंतर काहीशा त्यांच्या रिॲक्शन अशा होत्या. तर तुम्हीच बघा आता त्यांच्या रिॲक्शन किती छान वाटत आहेत. आणि हे अशी जेव्हा रिॲक्शन येते ना तेव्हा त्या बाईला खरंच खूप भारी वाटतं. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.